बघ, आधी अशी राई घालायची आणि राई तडतडली ना की मग त्याच्यात हिंग घालायचं, त्याच्यात थोडीशी हळद घालायची. हे बघ, कढीपत्ता, मिरची आणि मग हा कापलेला कांदा. आई मी करू? अगं हो, थांब. हे बघ, हा कांदा चांगला परतायचा आणि मग त्याच्यामध्ये हा आपण कोबी कापलाय ना तो घालायचा असं. आता करशील ना तू पुढे? हो. आणि मी जरा बेतानी घाल. हो हो. मी ना जरा बघते घरात काय हवंय नकोय, त्या बाजारात जायचं ना भाजी आणायला. बरोबर. मी पण येते तुमच्याबरोबर मार्केटला, मला पण शॉपिंग करायचं. शॉपिंग करायला मी कुठल्या मॉल मध्ये जात नाही मॅडम, मी चक्क मंडईत जातोय. तिथे चिकचिकाट असणार, चिवटीवाट असणार. चालणार आहे तुला? नो सर, आय हेट चिकचिकाट. मग म्हणूनच म्हणतो इथे थांबून इथलं सगळं नीट सांभाळ. मी आज मस्त ताज्या ताज्या भाज्यांचं विंडो शॉपिंग करून फ्रेश होऊन येतो. सर, भाज्या बघून फ्रेश कसं काय होणार सर? येस मॅडी, अरे मंडई सारखी दुसरी लाईव्हली जागा नसेल जगात. तिथे ते ताज्या ताज्या भाज्यांचे वास, त्यांचे फ्रेश रंग, भाजी घेणाऱ्यांचा आणि विकणाऱ्यांचा कलकलाट. आय फील व्हेरी एनर्जेटिक देअर. सर, मला तर हे खाऊनच एनर्जेटिक वाटतं. हो ना? अजून 3-4 सर्विंग्स खा आणि इथलं सगळं नीट सांभाळ. आज यू आर द बॉस. ओके सर. चल, एक डन. फ्रीज मध्ये ठेव, मी चेंज करतो, निघतो. बाय मॅडी. बाय सर. सरांनी काय सांगितलं? केकचं सर्व्हिसिंग करून घे आणि केक फ्रीज मध्ये ठेव आणि 3-4 सर्विंग्स खा. शुभ्रा. हो आई. मी जाऊन येते हा बाजारात. हो हो. आणि हे बघ, रात्रीच्या स्वयंपाकाचं मी आल्यावरती बघते हा सगळं. चालेल, मग मी पीठ मळून ठेवते. हो चालेल. हा येते मी. बाबा, मी बाजारात जाऊन येते. बघते मी. आसावरी कुलकर्णी. हो मीच. आपण? मायक्रोवेव्हची डिलिव्हरी घेऊन आलोय मॅडम. शुभ्रा. अगो हो हो आई, मीच मागवला होता. अरे प्लीज या ना, तुम्ही या आत या. इथे या या. हळू. पाणी देऊ का तुम्हाला? थँक्यू. ओके. हा सही. थँक्यू सो मच. थँक्यू. काय ग हे? सरप्राईज आहे सोहमसाठी. काय बघ, सांभाळून घे बाळा. माझ्यासाठी. माझा काय संबंध? काचेची तिजोरी वाटते ही. नाही आजोबा, मायक्रोवेव्ह आहे तो. म्हणजे अन्न गरम करायची वस्तू आहे बायकांसाठी. पुरुषांनी यात अन्न गरम करू नये असं लिहिलंय यात. म्हणजे घरात ते पुरुष हे यंत्र वापरणार? हे काय चाललंय? कशाला आणली ही महागडी वस्तू? गॅसवर सुद्धा जेवण गरम करता येतं. हो बाबा, मलाही माहित नव्हतं. म्हणजे अगं शुभ्रा, हे खूप कठीण आहे ग. बघ ना, त्याला किती बटन आहेत. हे कसं वापरायचं मला तर नाही बाई कळणार आहे. नाही, अगदी साधा आणि सोपा आहे आई. आपण दोघी घरात नसू ना तेव्हा सोहम सुद्धा वापरू शकेल. तो कशाला वापरेल? आजोबा, तुम्हाला जेवण गरम करून द्यायची वेळ आली तर तो यात गरम करून देऊ शकेल, आणि ते सुद्धा न करपवता. त्या दिवशी सारखा गोंधळच नाही होणार. का? कुठे जायचंय तुम्हाला आता? काय का असा बरी? नाही बाबा, कुठेच नाही. मग ही काय बडबडते? अरे कशाला आणलं हे यंत्र घरात? असली यंत्र घरात आणणं म्हणजे बायकांचा आळस. काय रे सोम्या, किती पैसे वाया घालवले हिने तुझे? अहो मी नाही, हिनेच घेतला. कोंबडीच्या घेताना तुला विचारलंही नाही?
अरे नवरा कोण, तू का ती? आसावरी, अगं निघायचं ना भाजी आणायला. अय्या मायक्रोवेव्ह, अभिनंदन अभिनंदन. हो. किती मॉडर्न आहेत ग तुझे सासरे. मायक्रोवेव्ह कडे कसे अगदी कौतुकाने पाहत होते. अजूनही मनाने तरुण आहेत हा. काय सोहम, आता मायक्रोवेव्ह मधलं जेवण मिळणार. मज्जा आहे का मुलाची. चला का, चल गो. अय्या, आता मायक्रोवेव्ह मध्ये जेवण जेवणार. मज्जा आहे का मुलाची. कुठे राहिल्या आसावरी ताई. शी बाई, त्या पावसाच्या चिकचिकाटात मला भाजी मार्केटमध्ये जायला अजिबात आवडत नाही. अगं प्रज्ञा, मग तू थांब की खरी. सासूबाई आणतील भाजी. काय हो कारखानीस वहिनी. हो चालेल ना. चालेल काय मम्मी, तुम्ही नेहमी जून भाजी आणता. नाही म्हणजे आजकाल त्यांना डोळ्याने दिसत नाही ना बरोबर. आणि मला काय, भाजी म्हणजे फ्रेशच लागते. थांबावं लागलं का तुम्हा सगळ्यांना. जरा उशीरच झाला मला. हो, पण उशीर होण्याचं कारण कळलं का. नवीन मायक्रोवेव्ह आलाय घरी. अरे वा, अभिनंदन. शुभ्राला स्वयंपाकाची किटकिट नको असेल म्हणून आणलं वाटतं मायक्रोवेव्ह. निघूया का, उशीर झालाय ना. चालतं हो वहिनी. अहो तसंही मला ना आज फक्त पालेभाजी आणि कांदे बटाटे आणायचे. बरं आहे, पालेभाजी चालते तुमच्याकडे. आमच्याकडे काय भाजी आणायची आणि काय नाही काही कळतच नाही बाई. एकाचे एक तर दुसऱ्याचे दुसरे नखरे. आमच्याकडे मात्र असले काही नखरे नाहीत. मुलगा आणि सून मी काय करेन ते अगदी निमूटपणे खातात. सून आणि मुलगा सोडाच हो, आमच्या ह्यांचेच जास्ती नखरेत. तुम्हाला तर काय फक्त नवऱ्याचंच बघायचं असतं. मला सासू सासऱ्यांचे नखरे पण बघायला लागतात. काय मम्मी, मी तुमचं सगळं व्यवस्थित बघते की नाही. हो. आसावरी ताईंचं बरं आहे. नखरे करायला नवरा कुठे. एकदा स्वयंपाक करून झाला की अख्खा दिवस टीव्ही बघत बसायचं. बरं बरं, निघूया आपण आता. चालेल, चला 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 चला. घरी बसणाऱ्या बायकांचं एक बरं आहे, अख्खा दिवस आराम मिळतो. काय करणार, नोकरीच्या निमित्तानं दिवसभर बाहेर असते. घरातल्या कामांचं काय महत्व नाही. घरात इकडची काढी तिकडे करत नाही बघा. काय सांगताय, वाटत नाही ना ग. तीस सेकंदात वाटीभर भाजी गरम होते. 30 सेकंदात वाटीभर भाजी गरम होते. त्याच्या बापानं कधी गेले का 30 सेकंदात वाटीभर भाजी गरम. थापा मारून पैसे उघडायचे धंदे नुसते. बघूया. काय झालं. अरे शॉर्ट सर्किट झालंय बहुतेक. काय झालं आजोबा. तुझ्या बायकोला काय अक्कल नाहीये. पैसे उधळ सुटते नुसती. आधी घर विकायला निघाली होती, आता घर जाळायला निघाली. हे काय आणून ठेवलंय घरात. आजोबा काय झालंय नक्की. चालत नाहीये, शॉर्ट सर्किट होत आहे. हो असं नाही होणार, डिफेक्टिव्ह पीस दिला असेल. एक मिनिट मी बघते काय झालंय.
फालतू यंत्र आहे. यात गरम करून खाण्यापेक्षा मी उपाशी नाही. नाहीतरी घरच्या सुनांनी तंत्र सोडलंच आहे. स्वतःला काम करायला नको म्हणून हे काहीतरी वायफळ वस्तू आणून ठेवतात घरात. आजोबा यंत्र चुकीचं नाहीये, आपली वापरायची पद्धत थोडी चुकली. म्हणजे माझी चूक झाली असं म्हणतेस तू? अरे सोम्या, हिच्या जिभेला काही हाड? मी काही अडाणी नाहीये. ग्रॅज्युएशन केले त्या काळी इंग्रजी वाचता येतं मला. 30 सेकंदात भाजी गरम होते असं त्या पुस्तकात लिहिलंय. हो हो आजोबा, बरोबर आहे तुमचं, पण त्याच्या मागच्या पानावर मायक्रोवेव्ह वापरायची पद्धतही लिहिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ही अशी स्टीलची भांडी नाही चालत, म्हणजे एखादं मेटल किंवा कुठलाच धातू बेसिकली नाही चालत. थांबा मी तुम्हाला सांगते. हा हे बघा, अशी भांडी मायक्रोवेव्ह मध्ये चालू शकतात. मी हळूहळू शिकवीन तुम्हाला. मला नाही शिकायचं. मी ही असली कामं नाही करणार. आज हे सासरा आहे मी तुझा. तुझ्या आईला एक अक्कल नाही की सुनेला काय शिकवावं याची. तू तरी अक्कल वापर आणि 4 गोष्टी शिकविला. सोम्या, हा डबडा मोबाईलवर विकून टाक. मला माहित होता घरात काही नवीन आणलं नाही अशीच कटकट होणार. तू हे घ्यायच्या आधी मला एकदा विचारायचं होतं ना. मी सांगितलं असतं तुला. आता यांची रोज कटकट सहन करा. हा निवृत्ती, काय टोमॅटो मस्त आहेत. 10 किलो पाठवून दे हॉटेलवर. पैसे घेऊन जा. हा काय ग म्हातारी, कशी आहेस? आला ग आला माझा राजा आला. मोठा माणूस झाला. तुझी माणसं येतात आणि माल घेऊन जातात. तुला म्हातारीची आठवण तरी येते का? म्हातारी आठवण येते ग, पण वेळ भेटत नाही. आणि काय ग म्हातारी, तुझा अंग का गरम लागते? 2 दिवस झाले रे, ताप येतोय बस. डॉक्टर कडे गेली नाहीस? अरे हाय कोणाला इथे सकाळ संध्याकाळ मार्केट, दुपारी वाशीला जायला लागते भाजीला. मी बी तुझ्यासारखी बिजी आहे बघ. बिजी? चल जा आता डॉक्टर कडे जाऊन औषध घेऊन ये. चल. नका नका, भाजी कोण विकणार? तू की तुझा बा? मी असताना माझा बा कशाला हवा तुला? हा चल जा. नका नको, राहू दे. तुला नाही समजायचं यातलं काही. मला नाही समजायचं. कुठली भाजी कुठल्या मार्केटला कुठल्या टायमाला काय रेटने जाते आता सांगू का पटापटा? राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे नाही. चल जा डॉक्टर कडे औषध घेऊन ये. चल. आणि बघ लवकर आली नाहीस ना, सगळी भाजी हॉटेलला घेऊन जाईल फोकटात. अरे साधा कढीपत्ता फुकटचा घेतला नाही, तू तुझी सगळी भाजी घेऊन जाणार होय? अच्छा चल चल लवकर जाऊन ये डॉक्टर कडे. जाऊ दे, तू बस जा तिकडे. गल्ला बसतो बसतो बसतो. मी जाऊ दे. हा भाजी भाजी भाजी, भेंडी काकडी घ्या. तू अभिजित राजेंचा प्रोग्राम बघतेस ना रोज? अगं नुसतं बघते काय, त्यांनी सांगितलेलं सगळं लिहून पण घेते आणि त्यातलं चांगलं चुंगलं करून सासऱ्यांना खायला घालते. उगीच नाही या वयात इतकी तुकतुकी.
होय हो, तो शो तर ना खूपच मस्त आहे. हं, त्यात काय झालं? सगळा दिखावा असतो मोठ्या माणसांचा. शोबाजी नुसती. खरं सांगू का, ही मोठी फेमस लोक आहेत ना, ती प्रत्यक्षात एकदम उद्धट आणि माजलेली असतात. असं काही नाही हो प्रज्ञा. ते अभिजित राजे स्वभावाने किती चांगले आहेत ना. म्हणजे मला असं म्हणायचं होतं, ते जेव्हा टीव्ही वरती बोलतात ना, तेव्हा किती छान बोलतात, किती छान वागतात. आपण उगीच कशाला कोणाला तरी नावं ठेवायची, नाही का? नाहीतर काय. घ्या भाजी, घ्या भाजी, घ्या ताजी भाजी, काकडी, लिंब. अगं तुला आवडतो ना, मग घे ना. नाही, पण घरात आणि कोणालाच भोपळ्याची भाजी आवडत नाही. मग एकटीसाठी काय करायचं, नाही का? अहो, ती भेंडी कशी दिली? 20 रुपये पाव. मला जरा अर्धा किलो द्या ना. हो. चला चला सरा, मी करते आता सगळं. चला. काय ग म्हातारे, काय म्हणला डॉक्टर? काय म्हणणार, सुई टोचल्याने दावा दिला बस. मग तू ये बाहेरच. आलो. अरे हे काय बांधलं? सोडते. अगं राहू दे, काढा दे, अगं राहू दे काढ, म्हातारे. तू ऐक माझं तू. सोडते. अगं तू ऐक माझं तू. अय्या, अभिजित राजे. मी तुमचा प्रोग्राम रोज पाहते. हो, थँक्स. मी ऍक्च्युली फोन करणारच होतो तुम्हाला. तुम्ही चेक दिलात आणि कॅमेरा मात्र माझ्या हॉटेलमध्येच विसरला. हो का? नाही, हरकत नाही. एक मिनिट बाजूला. अभिजित राजे, मी प्रज्ञा कारखानीस. सजीवन सोसायटी, तुम्ही आला होतात ना परवा? मी तुमची मोठी फॅन आहे. थँक्स. म्हणजे मी जॉब करते, पण वेळात वेळ काढून तुमचा कार्यक्रम खास बघते. थँक्यू. तुमच्या रेसिपीज अगदी लिप स्मॅकिंग आणि इंटरेस्टिंग असतात. हो, थँक्यू थँक्यू. एक सेल्फी मिळेल का? हो, शुअर शुअर. ए भाजीवाले, सरक ना. अगं म्हातारे तिकडे कुठं सरकते, इकडे ये. हे मॅडम आपले फोटो काढतायत बघ. मॅडम नका म्हणू, प्रज्ञाच म्हणा. होय. स्माइल प्लीज. पाऊट पाऊट. आम्हाला पण काढायचं, आम्हाला पण. ये ना ग, आम्ही पण काढतो. बरीच भाजी संपली. आजे, माझ्यामुळे मी लकी आहे तुझ्यासाठी. आता रोज येत जा असाच. हे म्हातारे, तो भोपळा दे मला. हा, हे काय मग आज हॉटेल भोपळ्याची भाजी का? घ्या. नको हो, आमच्या घरी कोणी खात नाही भोपळ्याची भाजी. तुम्हाला आवडतो ना? हो. कालच्या माझ्या प्रश्नाचं उत्तर आज मिळालंय मला. नाही, प्लीज नको. अगं, तेवढं देताय तर घेऊन असावं ताई. पण थँक्यू. हा, खूपच डाऊन टू अर्थ आहात बुवा तुम्ही. नाहीतर एवढी फुकटात भाजी कोण कोणाला देतं? फुकटात नाही. आजे, यांना हिशेब सांग. सगळ्यांना पैसे द्या आजीला. मी कॅमेरा ठेवावा असं तुम्हाला वाटत असेल तर माझ्याकडनं एक गोष्ट घ्यावी लागेल. हो, दिलाय ना तुम्ही भोपळा मला. थँक्यू. नाही नाही, तो तर तुम्हाला आवडतो म्हणून. जेवण माझ्या रेस्टॉरंटवर मी तुम्हाला जेवायसाठी इन्व्हाइट करतो. हो, नाही नाही, मला नाही जमणार. आजीबाई, हे घ्या, माझे 200 रुपये झालेत ना. सुलभा काकू, झालं असेल तर आपण निघूया का? तो झालाय माझा, निघूया आपण. तुम्ही राग नका मानू, पण मला खरंच नाही यायला जमणार. मी वाट बघेन तुमची. निघते. हा, हो. व्हेरी नाईस मीटिंग यू सर. येस. आनंद झाला खूप भेटून.
या निघू का मी? या नाईस मीटिंग यू. हा सेम यू. मीट यू सून मॅम.